शासकीय आश्रमशाळा मोरोशी येथे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट। शासकीय आश्रमशाळा मोरोशी येथे दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी आश्रमशाळा मोरोशी येथे इयत्ता 10वीच्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी कोमल भास्कर भला या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती। त्यामध्ये तेथील मुख्याध्यापक श्री प्रल्हाद भोई व महिला अध्यक्षिका जयश्री वाघाडे यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असून कोमल भास्कर भला हिच्या आत्महत्येच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शासकीय आश्रमशाळा मोरोशी येथे भेट देऊन मुलीच्या वडिलांना आश्वासन दिले की या प्रकरणाची कसून चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात येईल। आतापर्यंत मुख्याध्यापक व महिला अध्यक्षिका यांना निलंबित केले आहे आणि जोपर्यंत संपूर्ण तपास करून अजून जेवढे दोषी आढळतील त्या संबंधितांवर कारवाई करू असे सांगण्यात आले। प्रतिनिधी किरण कारभळ, मुरबाड, मोरोशी। शासकीय आश्रमशाळा इथे 24 तारखेला एका 10वीतल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली, त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आलेली आहे। माझ्या समवेत आयोगाचं माझा स्टाफ असेल, त्याचबरोबर तपास अधिकारी आहेत, जिल्हा महिला बालविकास विभाग आहे, संबंधित सर्व शासकीय यंत्रणा या ठिकाणी उपस्थित आहेत। यामध्ये संबंधित जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला बंदच होतं ना, ते मुलींनी सांगितल्यावर आली की त्या मॅमनी दरवाजा उघडला, त्यावेळेला त्या मुलींना शिकायला गेली, फाशी घेतली। त्याचा 28 मुली त्या दिवशी तिच्या बाजूला त्याच्या मुलगी तिला पण माहिती दिला असं निष्ठेपणा या सगळ्या अधिकारीच करतायत म्हणजे फक्त दिखावा आणि निष्ठेपणा। समजा आज तुम्ही येणार होते व्हिजिटसाठी म्हणून एक दिखावा म्हणून करायला घेतला नाही, आता नाही करायला पाहिजे। हो, मग आमचा पाठपुरावा मॅडम पुढच्या महिन्यात 10 दिवस पाणी सुद्धा नव्हता, बिस्लरीचे पाणी आणा जायचं रोज त्या साईडला। 1 महिन्यापूर्वी 10 दिवस पाणी सामान्य कार्यकर्त्यांचा तर विषय सोडणे, मंत्री महोदय येतात सांगतात, त्याच्यावरती काय उपाययोजना होत नाही। तुमच्यासारखे जर समजा मंत्री महोदय येतात त्यांचं जर ऐकत नाही, आदिवासी मंत्री आणि शिक्षक कर्मचारी पण इथं वाचता नसतात, वॉचमॅन पण इथं नाही, रात्रीची तर लाईटची तर व्यवस्था नसते। आम्ही इथं 9 ते 10 वाजेपर्यंत होतो त्या दिवशी, इथं समोर पण लाईट नाही, पूर्ण अंधार नाही।